श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आम्ही चाललो होतो व्यवसायला. हे बघा आमची गँग. दरवर्षी आमची एवढीच गँग असते बरं का. आता प्रत्येकाच्या भागामध्ये संक्रांतीची वेगळी वेगळी पद्धत आहे. आम्ही बघा कुठे चाललो आहे व्यवसायला. मस्त अशी कांद्याची लागवड, ऊसाची लागवड आणि त्यामधून आम्हीच चाललो आहे. सगळीकडे हिरवं हिरवंगार. सगळीकडे मंदिरात जाता. आम्ही पण मंदिरात चाललो, पण आमचं मंदिर ना या झाडांमध्ये आहे. तरी तर छोटंसं आमचं महादेवाचं मंदिर आहे. आणि आमच्या सोबतीला ना हे आमचे वाघ आहेत 2. इथं आमचं छोटंसं मंदिर आहे, त्यामध्ये ना एकच व्यक्ती बसतो. एकदम जुन्या काळातलं मंदिर आहे ते. आम्ही सगळ्या इथं आल्यानंतर एकेकीने आधी पूजा करून घेतली. आपल्या सणांमागे ना खूप सारे रहस्य दडलेले आहेत बरं का. प्रत्येक भागामध्ये त्याची वेगवेगळी परंपरा असते. आमच्या इकडे मंदिरामध्ये जाऊन अगोदर देवाला वावसा दिला जातो. त्यानंतर सुवासिनींना हळदी कुंकू आणि त्यांना पण वाण वावसा दिला जातो. आमच्याकडे ना अशी पद्धत आहे वावसायची. तुम्ही बघितलं असं बऱ्याच व्हिडिओमध्ये, प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. आमच्या जुन्या पिढींपासून अशीच पद्धत आहे, त्यामुळे आम्ही पण तीच फॉलो करत आहोत. त्यानंतर जे आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांच्या पाया पडायचं आणि त्यांचे तिळगुळ घ्यायचे आणि आपल्यापेक्षा जे लहान आहेत त्यांना तिळगुळ द्यायचे. मग सगळ्या सुवासींना घरी बोलवायचं, त्यांना हळदी कुंकू द्यायचं, मस्त असे उखाणे घ्यायचे, एकमेकींना वाण वावसा द्यायचा. अशा पद्धतीनं आमची संक्रांत असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी एकत्र यायचं, मग एकमेकींच्या ओट्या भरायच्या, परत उखाण्यांचा कार्यक्रम. रथसप्तमीपर्यंत एकमेकींच्या घरी हळदी कुंकासाठी जायचं. लहान मुलं असतील तर लहान मुलांचं बोरनान करायचं. तर मंडळी, अशा पद्धतीने आमच्याकडे भोगीपासून ते रथसप्तमीपर्यंत मकर संक्रांती साजरी केली जाते. तुमच्याकडे पण अशीच पद्धत आहे का वेगळी आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.